राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। शासनाच्या राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रचलित पद्धतीनुसार विभागनिहाय गाड्या घेण्याची पद्धत बंद करून सर्व विभागांची केवळ 3 समूहांमध्ये विभागणी करत प्रत्येक समूहात किमान 400 ते 450 याप्रमाणे 7 वर्षांसाठी 1310 बस गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील कंत्राटदार कंपनीनं डिझेल खर्चासहित देण्यात आलेल्या दरापेक्षा बाहेरील राज्यातील कंपनीनं डिझेल दर वगळून दिलेले दर जास्त असताना सुद्धा महामंडळाकडून राज्याबाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं। शासनानं मान्यता दिलेल्या मूळ प्रस्तावामध्ये महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अटी आणि शर्तींमध्ये बदल करून 3 समूहांसाठी निविदा काढत त्या शासन मान्यतेविना महामंडळ स्तरावर अंतिम केल्या। यामुळे डिझेलच्या खर्चाचा भार महामंडळावर पडला असून एकूण होणाऱ्या खर्चापेक्षा राज्य शासनाच्या वर्षभराच्या खर्चामध्ये रुपये 2000 कोटींचा निधी जास्त खर्च होणार आहे। याची चौकशी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी परिवहन विभागाच्या सचिवांकडे डिसेंबर 2024 मध्ये केली होती। राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बस घेण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झाली असल्यानं या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी जानेवारी 2025 मध्ये स्थगिती देऊन परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। हे खरं आहे काय असल्यास चौकशीच्या अनुषंगानं जास्तीचे दर आकारणी करण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करून पुनर्निविदा प्रक्रिया राबवण्याबाबत तसंच अनियमितता करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत कोणती कार्यवाही केली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले। यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य परिवहन महामंडळामार्फत 1310 बसेस भाडेतत्वावर घेण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानं चौकशी करून सदरची प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचं सांगितलं।